आता बातमी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची। नियमात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतला असेल तर दंडासहित वसुली करण्यात येईल असा इशारा छगन भुजबळांनी दिलाय। लाडकी बहीण योजनेचा लाभ एका घरामध्ये 2 महिलांना देता येत नाही। मोटार गाडी असेल तर त्यांना देता येणार नाही, त्यामुळे नियमात बसत नाहीत। त्यांनी स्वतःहून आपली नावं काढली नाहीत तर दंडासह वसुली करण्याचे संकेत भुजबळांनी दिलेत। तर दुसरीकडे लाडक्या बहिणींमुळे आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आलो, त्यामुळे त्या योजना कुठेही खंडित होणार नाहीत, बंद केल्या जाणार नाहीत अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली आहे। कारण आधी जे मला कळलं होतं ते नियम असा काहीतरी होता की एका घरामध्ये 2 महिलांना देणं, त्यांचं कुठे मोटर गाडी नसावी, बायसिकल नसावी, उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना द्या। पण आता सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांना घेतला फायदा। तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि जे ह्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे। आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये। याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं की या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। मला असं वाटतं की लाडक्या बहिणी ज्या आहेत, ज्या लाडक्या बहिणींमुळं आम्हाला या सगळ्या सत्तेपर्यंत आम्हाला पुन्हा एकदा जाता आलं, शेतकऱ्यांमुळे जाता आलं, ज्येष्ठांमुळे जाता आलं, युवकांमुळे जाता आलं, त्यांच्यासाठी ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या कुठेही खंडित होणार नाहीत, बंद होणार नाहीत।